टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून आज राज्यभर चक्का जाम आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा चक्का जाम आंदोलन होणार आहे। मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते जमलेत। मात्र बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। संपूर्ण एमआयएमच्या वतीने हा पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वतः इम्तियाज जलील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। क्रांती चौकात इम्तियाज जलील सर सुद्धा चक्का जाम आंदोलन करणार आहेत। सर काय सांगाल, भूमिका आपली काय सांगाल? काय आहे की मी बच्चू कडू साहेब सोबत आमदार होतो 2014 ते 2019 पर्यंत आणि त्यांची जे काम करण्याची पद्धत आहे, त्यांचे लढण्याची जे कुवत आहे ते मला खूप चांगलं वाटतं। कारण आजच्या वेळी अशा प्रकारे कोणतेही मुख्य मुद्दे जे आहे ते कोणीही घ्यायला तयार नाही आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही, कष्टकऱ्यांच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही आहे आणि विशेषकर अपंग लोकांसाठी जे लढाई ते लढत आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी एक पत्र दिलं होतं आणि त्या अनुषंगाने आज त्यांचं जे आंदोलन आहे चक्का जाम आंदोलन त्याला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः उभे आहे। त्यांची जे मागणी आहे ते खूप रास्त मागणी आहे, पण दुर्दैवाने आता विधानसभेचं अधिवेशन संपलं, त्याच्यामध्ये कोणीही हे जे प्रमुख मुद्दे आहे या मुद्द्यावर कोणीही बोलायला तयार नाही होते। मग जे विधानसभामध्ये निवडून आलेले आमदार आहे त्यांना आपण कशासाठी पाठवलेले आहे? शेतकरी आज आत्महत्या करत आहे, त्यांच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही। हे अपंग लोकांना किती मानधन द्यायला पाहिजे याच्या बाबतीत जे अनेक वर्षापासून ते लढत आहे त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही आलेलो आहे। त्यांची कर्जमाफीची प्रमुख मागणी आहे। शेतकऱ्यांची हाल सुरू आहेत सध्या राज्यात। तुमचा अभ्यास काय, तुमची भूमिका काय? नाही, काय आहे की आजही आपण आकडे काढले तर या देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आणि हे सगळ्यांसाठी लाजवणारी गोष्ट आहे की आपला राज्य जे आहे ते शेतकऱ्यांचं राज्य आहे आणि अशा राज्यामध्ये अशा प्रकारचं होत असेल तर कुठेतरी सरकारचे जे धोरण आहे ते कुठेतरी चुकत आहे। म्हणून आज जी मागणी आहे ते त्यालाच आम्ही पाठिंबा देत आहे आणि आमची ही मागणी आहे की शेतकऱ्यांचा जे सातबार आहे ते कोरा व्हायला पाहिजे। एमआयएमचे जे प्रश्न आणि भूमिका होत्या त्या आतापर्यंत राज्यात वेगळे राहिलेले आहेत, मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न आणि इतर प्रश्न आहेत। बच्चू कडूंना तुम्ही पाठिंबा देताय, आपण चुकत आहे। हे प्रश्न तुम्ही मला विचारताना हे चुकत आहे। मी विधानसभेमध्ये जेव्हा आमदार होतो आणि खासदार जेव्हा लोकसभेमध्ये मी जाऊन आलो होतो, मी चॅलेंज करतो आपल्याला जितकं यानंतरच्या हो मान्य आहे प्रश्न मी उचललेले आहे लोकसभामध्ये किंवा विधानसभेमध्ये मी सुद्धा मागणी केली होती, तर सातत्याने आमची ही भूमिका स्पष्ट आहे की सरकारची जी नीती आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत ते कुठेतरी चुकत आहे। म्हणून शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर ही जी मागणी आज बच्चू कडूंच्या मार्फत आपण देत आहे त्याचा आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एमआयएम सुद्धा येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। ऑलरेडी आम्ही अनेक वेळा ते कांद्याचा इश्यू होऊ द्या किंवा शेतकऱ्यांचा मुद्दा होऊ द्या याच्या बाबतीत आम्ही सातत्याने आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे। आणि मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? नाही, मुख्यमंत्र्यांना वेळ असेल हे गोरगरीब लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी वेळ असेल तर त्यांनी हे जे सगळं मागण्या आहे त्याच्यातून बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि पूर्ण मागण्या जे आहे ते मागण्या पूर्ण करा, नाही तर बच्चू कडू साहेबांचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने उतरून ते आंदोलन कशा तीव्र करता येईल त्याच्यासाठी आम्ही तयार आहे। अशा पद्धतीने एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। कॅमेरामॅन अमित आडी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।